अतिथी, आदरणीय शिक्षक वृंद आणि इथे उपस्थित माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव दीपाली नितीन राठोड. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर मी जिजाऊ बोलते हे भाषण व्यक्त करणार आहे. तेही तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. जाधवांची कन्या, भोसलांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. तेव्हा रांगोळ्या काढल्या गेले, तोरणी लावली गेली, हातीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजाऊ ठेवण्यात आले. जिजाऊ म्हणजेच जय आणि विजय. आईच्या इथं मी 6 भाषा शिकले. शिवबाराजांचे डॉक्टर रत्न, अतिशय कठीण परिस्थितीवर मात करत मी शिवबाराजांना शिकवले. त्यांचे ते अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडे नजरेने पाहत असेल तर त्याची गय करू नका ही शिकवण मी शिवबाराजाने दिली. आणि ते त्यांनी शिवरायांचे पहिले स्वप्न ते त्यांनी पूर्ण केले. त्यांच्याशिवाय जेव्हा बोलले जाते, एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची. एक होते शिवाजी,